एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आणि चिन्ह राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट सोक्षमोक्ष लावणार. ऑगस्टमध्ये सगळ्यात मोठी सुनावणी. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात सुरू असलेला वाद आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. सर्वोच्च न्यायालयात या खटल्याच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आजच्या सुनावणीत एक महत्त्वाची टिप्पणी केली. त्यांनी ठाकरे गटाला सांगितलं आहे की आता या प्रकरणाला 2 वर्ष झाली, त्यामुळे तुम्ही नव्यानं अर्ज करणं बंद करा. हे प्रकरण 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. आता या प्रकरणाची मुख्य सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. यावेळी शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी, नीरज कौशन कौल यांनी युक्तिवाद केला, तर ठाकरे गटाकडून रोहित शर्मा, कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी या प्रकरणाची मुख्य सुनावणी सुरू करण्याचे सांगितल्यानंतर कपिल सिब्बल यांनी ऑगस्ट महिन्यातील तारखेची मागणी केली. तेव्हा न्यायमूर्तींनी माझे वेळापत्रक तपासून तुम्हाला सुनावणीची तारीख कळवतो, असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या खटल्याची मुख्य सुनावणी पूर्ण करेपर्यंत महानगरपालिका निवडणुका येऊ शकते आणि यामुळे सर्वोच्च न्यायालय हा निर्णय राखून ठेवू शकते. परंतु निवडणूक संपल्यानंतर म्हणजे 2025 हे वर्ष संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाकडून शिवसेना पक्षासंदर्भात अंतिम निकाल सुनावला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत आणि ही ठाकरे गटासाठी दिलासादायक बाब मानली जाते. सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीत या प्रकरणाला 2 वर्ष झाले असून आता या खटल्याचा सोक्षमोक्ष लावायचा असे संकेत दिले आहेत आणि त्यामुळे आता शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार का परत उद्धव ठाकरे यांना परत मिळणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.